जरा पुढं जाऊन इकडे का नागेश्वरवाडी का नाही तुम्ही कुठले नागेश्वरवाडी मुलगा का हा बहिणीचं पोरगा आहे काय झालं तुम्हाला संडास किती वेळा झाली हा कालपासून किती वेळा झालं रब्बी संडास सगळं म्हणजे पातळ एकदम पाणी पाणी तुला रे सगळं पातळ सगळे मंडळी तिकडची का आता परिस्थिती कशी आहे मेडिसिनवाल्या डॉक्टरांनी बघितलं आहे आणि आहेच ते पीएम करत आहे डिस्चार्ज करण्यालायक नाहीये ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा सर म्हटले 24 घंटे राहू द्या कोणते सर पीएम करत आहे पीएम ला गेले म्हणून डिस्चार्ज वगैरे नाही केले नाही एकदम व्यवस्थित झालं काय झालं काय पाणी पिलं होतं का कुठलं पाणी होतं हे घरात कुठे अच्छा टेमकेडचं धरण आहे का त्यातून पाईपलाईन केली पाणी कमी होतं पाण्यापासूनच झाले पाण्यात काय काही हे असतं का त्याच्यामध्ये काही त्याच्यात काही किंवा मग पाईपलाईन फुटलेली असते किंवा रिपोर्ट करायला पाहिजे ठीक आहे सगळं काळजी करू नका आता पाण्याची पण काळजी करू सगळ्याच गोष्टी होईल आता बरं आहे कधी कधी वाईटातून चांगलं घडतं आहे की नाही काय मावशी बरे का आता बरं वाटतंय सगळ्या लोकांना पण बाळा काय नाही ना नाही आराम करावे आराम करायचे आता बरं आहे का थोडंफार म्हणजे आता संडास थांबली का हो का खायला काही सध्या काही नाही काळजी जरा जाणेपणाला जाऊन बिलकुल ते तिकडे असतात ओके काय काही नाव तुमचं चंद्रभागा ओके बरं सगळ्या गावच्या लोकांना झालं का एकाच वस्तीत झालं वाडीत झालं असं नाही गावात सगळ्या गावच्या सगळ्या लोकांना झालं का एका भागातल्याच झालं म्हणजे सगळीकडं ज्याने त्याने ते पाणी घेतलं ते पाणी काय विहिरीत येतं का नळाने येतं ते पाणी विहिरीत सोडलेलं आहे हां सगळ्या गावात त्या पाण्याचाच वापर सगळा नाही नाही अच्छा आणखी आहेत का
दिले होते. हां पण असं झालं आहे म्हणजे इन्फेक्शनचे चान्सेस जास्त झाले ए बाळा तू नक्की तर तसा संबंध नाही आहे, ड्रामाचा संबंध नाही, पण अशा वेळेस कमी येते. 100 बेड आपलं सँक्शन तिकडचे छान आहे. नागेश्वरवाडी ना का काय नाव आधी तुमचं अंकरणाबाई आडनाव अंधारे बरं काय पाणी पिलं पाणी पिल्यानंतर गडबड झाली का पाणी जेवणात भरल्यामुळे कशामुळे पिल्यामुळे सगळ्यांचा हात हो आजीबाई बरं वाटतं का हा होईल सगळं आता व्यवस्थित पाण्याचा एक प्रश्न तो वापर करा सगळ्यांना हां पाण्यावर तुमचं नाव काय सगळं गावाला ठीक आहे तर पाण्याचा बंदोबस्त करून सगळ्यांना सगळे करा त्याचा मुलगा पण आई पगारची टीम ठीक आहे ना टेन्शन नाही घेऊ होईल सगळं हां चला कसले पेशंट आहे हे सर CNS आहे हां. ज्याचा पण नॉर्मल ते त्याच्यामुळे ते सीझर आणि इन्फेक्शन ते नाही त्यांनी एक बेड रात्री आलं तर आपण दुसरे पण आपले जनरल पेशंट स्पेशल डिलिव्हरीचा वार्ड 6 बेड आहे काही बरं मेडिसिन बाकी सर्व आय बी वगैरे सर्व बघू आणि ज्या पाण्याचं सॅम्पल वगैरे ते सेपरेट घ्यावं लागेल ना तालुका आपले अधिकारी काय नाव त्यांचं बलका मी आता जाणीवला जातो तिकडे येतील समजा त्या धरणाचं पाणी त्याच गावाला जातं कन्सर्न फॉर ऑल तुमच्याकडे जर असं काही कॅलॅमिटी आली तर वेळ पण पडतात हे आता इतके आले नाही तर इतके ऍक्सिडेंट नाही सर आपलं कसं आहे RH मध्ये नाही RH म्हटलं की 30 बेड फिक्स सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 50 बेड आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपलं सब डिस्ट्रिक्ट नाही आपलं सब डिस्ट्रिक्ट ते व्हायला झालेलं आहे फक्त. त्याला प्रस्ताव द्यावा हां ते झाले नाही प्रस्ताव झालेला आहे सँक्शन झालेलं आहे 100 बेड ओके चालेल आजच मेला लगेच सांगा. हो, यांना कवी साहेबांच्या ह्याच्यावर तुम्ही फॉलो आज मला काय वाटतं देतो सांगा वाय साहेबांना त्यांच्या मोबाईल 50 मिनिटचा आपल्याला पाहिजे हां ड्रामा वेगळा तो वेळ आहे ना हां बाकी व्हॅकन्सी डॉक्टरची नाही स्टाफची पण नाही आता. चला रे तुम्ही follow करा. जागतिक राष्ट्रीय डेंग्यू दिवस आहे आज आणि आपण कुठं आपल्या बॅनर सकाळी बॅनर हे द्या. डेंग्यू आहे का हो पण आता नाही सर डेंग्यूचं निर्मूलन झालं का हां पण प्रमाण कमी झालं
डेंग्यू हा काय हे मागे लावून सगळं झालं पाहिजे. तो सुद्धा पाण्यातून उपलब्ध होतो. मच्छर काय म्हणायचं ते? ते बोर्ड दिसते का थोडे असे मागे आपण पाण्याची आळी या पाण्यात स्टॅग्नेटेड वॉटर हां हे खावतं पाण्यामुळे त्याच्या नाही हे होतं स्टॅटिक आणि ते कशामुळे झालं असेल शेवाळ शेवाळ किंवा मग ते पाणी जर साचलेलं असेल किंवा भरला किंवा दुसरीकडून जर पाणी पुरवठा जर दिला झाला असेल तर त्यांनी मध्ये बरेचसे केमिकल्स वाटतात ना परत याच्यामध्ये धरणाच्या पाण्यात तुम्ही उभे राहा तुम्हाला घ्यायला पाहिजे येतो का?